नमस्कार, मी एम बी कांबळे. आपला जो विषय चालू आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये आपला दुसरा चॅप्टर चालू आहे, तो म्हणजे संधी. जो काय आपला दुसरा चॅप्टर चालू आहे तो म्हणजे संधी. संधीमध्ये यापूर्वी आपण पाहिलो जे काही संधीची व्याख्या आहे, संधीचे मुख्य 3 प्रकार आहेत, त्याचे जे काही उदाहरण आहेत, या सर्व बाबी आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. तरी देखील थोडक्यात रिव्हिजन घेतो. संधी संधी म्हणजे काय? जवळजवळ येणारे जे काही वर्ण असतात त्यातील पहिल्या शब्दातील पहिला शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन जो काही शब्द तयार होतो, वेगळाच शब्द तयार होतो, जो काही वर्ण तयार होतो त्याला संधी असं म्हटले जाते. म्हणजे जोड शब्द तयार होत असता वेळेस पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन जो काही वर्ण तयार होतो त्याला संधी असे म्हणतात. संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. स्वर संधी म्हणजे एकत्र येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी असे म्हणतात. त्याचं उदाहरण पाहिलं आपण, विद्या प्लस आलय, त्याचं विद्यालय होते. त्यानंतर व्यंजन संधी म्हणजे काय? जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही वर्ण हे व्यंजन असतील किंवा पहिला वर्ण हा व्यंजन, दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जाते. आपण हे देखील पाहिलं आणि त्याचे उदाहरण देखील पाहिलं. त्यानंतर विसर्ग संधी. विसर्ग संधी म्हणजे काय? एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिला हा विसर्ग असतो, दुसरा हा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला विसर्ग संधी असं म्हटलं जातं. स्वर संधी मध्ये आपण पाहिलं दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी म्हणजे काय? की जो काही एका पाठोपाठ येणारे जे काही सजातीय वर्ण एकत्र येऊन जो दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी असं म्हटले जाते. त्यानंतर आदेश म्हणजे काय? एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजेच त्याच्यात बदल होणे, त्याला आदेश असं म्हटलं जाते. गुणादेश. गुणादेश या पद्धतीचे वर्ण बदल होता त्याला गुणादेश असं म्हटलं जाते. त्यानंतर आपण पाहिलो वृद्ध्यादेश. त्याच्यामध्ये आव, त्यानंतर आय, आय, आव हे वर्ण येऊन अशा पद्धतीचे बदल होऊन हे वर्ण जेव्हा तयार होतात त्याला वृद्ध्यादेश असं म्हणतात. आणि यनादेश म्हणजे काय? ई, उ, ऋ ऋषीचं ह्रस्व असो की दीर्घ असो यांच्या पुढे एखादा विजातीय स्वर आला तर ई किंवा ईच य होतो, उ किंवा उच व होतो आणि ऋ ऋषीचं र होतो. या पद्धतीनं जे काही य व र असे बदल होतात या प्रकारच्या संधीला यनादेश असं म्हटल्या जाते. यावरचे आपण उदाहरणं देखील पाहिलेले आहेत. जे काही व्यंजन संधी होती त्यानंतर व्यंजन संधी पाहिलं. व्यंजन संधीमध्ये तुम्हाला यापूर्वी सांगितलं की तुम्हाला जो काही तक्ता होता कठोर, मृदू, अनुनासिक हे व्यवस्थितरित्या लिहून ठेवायला सांगितलं होतं आणि ते पाठ असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला व्यंजन संधी ही व्यवस्थितरित्या जमेल. यामध्ये जी काही व्यंजन संधी होती, व्यंजन संधीमध्ये आपण पाहिलं की व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी या बाबी आपण पाहिलेल्या आहेत. प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय? की कोणत्याही कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आला, कोणत्याही व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आला, कोणत्याही व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन जर आला तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी पहिलं कठोर व्यंजन घेऊन संधी तयार होते, याला प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जाते. त्यानंतर आपण तृतीय व्यंजन संधी पाहिलो की कोणत्याही कठोर व्यंजनाच्या पुढे जर मृदू किंवा स्वर व्यंजन आला, जर स्वर किंवा मृदू व्यंजन आला तर पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच गटातील तिसरे व्यंजन येऊन संधी तयार होते, याला तृतीय व्यंजन संधी असं म्हटलं जाते. त्यानंतर अनुनासिक संधी पाहिलो की कोणत्याही व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आला तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच गटातील
अनुनासिक घेऊन संधी तयार होते, याला अनुनासिक संधी असं म्हटल्या जाते. त्यानंतरचा भाग पाहिलं तर आपण त या व्यंजनापुढे, त या व्यंजनापुढे, व्यंजनापुढे त हा एक व्यंजन आहे. त हा एक व्यंजन आहे. त या व्यंजनाच्या पुढे काही व्यंजन असे आहेत की त ची व्यंजन संधी जी आहे ती थोडीशी विचित्र आहे. तुम्हाला मी बाकी संधी सोपी आहे, ते तुम्हाला सहजरित्या शिकवलेलं आहे, व्यवस्थितरित्या सोप्या पद्धतीने उदाहरणासहित शिकवलेलं आहे. पण त च्या ठिकाणी थोडासा गोंधळ होतो. त्यामुळे त या व्यंजनापुढे असे काही स्पेसिफिक वर्ण आहेत, असे काही स्पेसिफिक व्यंजने आहेत की त च्या जर पुढे आले तर त्यामध्ये कशा पद्धतीने बदल करायचा. सर्वप्रथम तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म. याच्यामध्ये हे पहिले दोन व्यंजनांच्या ज्या जोड्या आहेत त्या आहेत कठोर, हे आहेत कठोर, आणि ह्या दोन जे आहेत हे आहेत मृदू, आणि हे बाकीचे अनुनासिक. अनुनासिक हे जे आहे ते कठोर, हे या दोन्हीची लाईन आहे मृदू, आणि हे एका सिंगल याची आहे ते अनुनासिक. जे काही आपण संधी शिकत असतो, संधीमध्ये व्यंजन संधी आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस हे 25 स्पर्श व्यंजनाची जी रचना आहे या पद्धतीनं लक्षात राहणं अतिशय गरजेचं आहे, कारण याच्यावरून तुम्हाला व्यंजन संधी सोडवता येते. हे आपण पाहिलेलं आहे. आता त बद्दल बोलूया. त बद्दल पाहत असता वेळेस त च्या पुढे जर च छ आल्यास, च छ आल्यास, च छ आल्यास, त च्या पुढे हे जर च छ जर आलं तर त बद्दल च घ्यायचा. जे काही पहिला वर्ण असतो तो पहिला वर्ण घ्यायचा. त बद्दल च घ्यायचा, हा पहिला वर्ण घ्यायचा. मी पहिलं सांगितलं त च्या पुढे जर हे च छ जर आला तर च हा वर्ण घ्यायचा. त च्या पुढे यापैकी ज किंवा झ पैकी कोणता जरी वर्ण आला तर हा ज घ्यायचा. त च्या पुढे या ट किंवा ठ पैकी कोणताही जरी वर्ण आला तर त्यापैकी ट घ्यायचा, म्हणजे त्या गटातील पहिलाच वर्ण घ्यायचा. म्हणजे लक्षात राहील, तुमच्या सहजरित्या लक्षात राहील. हे तीन या जोड्या लक्षात ठेवायच्या, च छ ज झ आणि ट ठ. च छ जर आला तर च घ्यायचा पुढे, ज झ जर आला तर ज घ्यायचा, आणि ट ठ जर आला तर ट घ्यायचा. अशा पद्धतीनं च छ जर आला त बद्दल च घ्यायचा. त्यानंतर ज झ जर आला तर ज घ्यायचा, ट ठ जर आला तर ट घ्यायचा, आणि ल आल्यास त चा ल करायचा. जर त च्या पुढे जर ल आल्यास त बद्दल लच घ्यायचा. त बद्दल लच घ्यायचा. इथे ल नाही म्हणून अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं की त च्या जर पुढे म्हणजे पुढील वर्ण जर च छ आल्यास तर च घ्यायचं, ल जर आल्यास तर ल घ्यायचं, आणि ट जर आल्यास श जर आला त च्या पुढे श जर आला तर त चा च करायचा आणि श चा छ करायचा. त चा च करायचा आणि श चा छ करायचा, आणि ते मिसळून त्याची संधी तयार केली जाते. इथं काहीच गोंधळून जाऊ नका. तुम्हाला या त बद्दल थोडस गोंधळ वाटेल, पण यामध्ये गोंधळून जाण्यासारखं काही नाही. एका शब्दामध्ये सांगतो. आपण व्यंजन संधीचे प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी पाहिलं. आता त या व्यंजनापुढे च छ जर आला तर पहिला वर्ण च घ्यायचा, ज झ जर आला तर पहिला वर्ण ज घ्यायचा, ट ठ जर आला तर पहिला वर्ण ट घ्यायचा, आणि जर त च्या पुढे जर ल जर आला तर लच घ्यायचा. त बद्दल
आणि श जर आला पुढे, श जर पुढे जर आला तर त चा, समजा त वर्ण आहे आणि याच्या पुढे आला श, तर काय करायचा, ह्या त चा बदल काय करायचा, च करायचा. च बदल सांगत आहे, त च्या पुढे श जर आला तर त चा च करायचा आणि श चा छ करायचा. छ, यानुसार छ अशा पद्धतीनं संधी तयार होईल. हे झालं त बद्दल. एवढंच ह्याच्यामध्ये मला सांगायचं आहे, बाकी काही अवघड नाही. त बद्दल जर बोलायचं जर झालं, त या व्यंजना पुढे च छ आल्यास त घ्यायचा, ज आल्यास ज घ्यायचा, ट आल्यास ट घ्यायचा, ल आल्यास त बद्दल ल घ्यायचा आणि श जर आला त बद्दल च करायचा, श बद्दल छ करायचा. अशा पद्धतीनं हे त बद्दलची संधी होती. आता याच्यावरचे उदाहरण पाहूया. सर्वप्रथम त च्या पुढे जर च छ आल्यास त बद्दल च होतो. याच्यावर एक उदाहरण घेतो, जास्त उदाहरण घेत नाही, गोंधळून टाकणार नाही, व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवायचं. मी एकच बाब 10 वेळेस सांगतो, त्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये ती व्यवस्थितरित्या जाते, तुम्हाला नंतर वाचण्याची काही गरज पडणार नाही. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं, काही अवघड नाही. आता उदाहरण पाहूया. त च्या पुढे च छ जर आल्यास त चा च कशा पद्धतीने होतो, याच्यावर एक उदाहरण आहे. सत प्लस चरित्र, सत प्लस चरित्र, सत प्लस चरित्र. आता त पहा, त च्या पुढे हा च आला, त च्या पुढे च आला, म्हणून या त चा जो बदल आहे हा च होणार, असा पाय म्हणून च होणार आणि ह्या च पुढच्या च मध्ये मिक्स होणार. म्हणजे पुढच्या च मध्ये जर मिक्स जर झाला तर च अशा पद्धतीने होणार. म्हणून याची जी संधी तयार झालेली आहे, सच्चरित्र, सच्चरित्र अशा पद्धतीने संधी तयार होते. पहा या ठिकाणी सत प्लस चरित्र, त च्या पुढे च आलेला आहे, म्हणून ह्या त मध्ये बदल करायचा. त मध्ये बदल करत असता वेळेस त्याचा च घ्यायचा आणि हा च पुढील च मध्ये, इथल्या च मध्ये जर मिक्स जर झाला तर त्याचा च हा शब्द तयार झालेला आहे आणि यानुसार सच्चरित्र अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. ही झाली त बदलची संधी. जर त च्या पुढे छ जरी आला तर त्याचा बदल च करायचा. छ जरी आला, च असो की छ असो, त्याचा बदल चच करायचा, तचा. याच्यावरचं एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी उत प्लस छेद, उत प्लस छेद, उत प्लस छेद. या ठिकाणी पहा, त च्या पुढे छ आलेला आहे, त च्या पुढे छ आल्यामुळं त चच होणार ह्या नियमानुसार आणि या छ मध्ये जर मिसळलं तर छ अशा पद्धतीने या ठिकाणी संधी तयार होणार. यानुसार हा जो संधी होऊन तयार झालेला शब्द आहे तो अशा पद्धतीनं उच्छेद, उच्छेद अशा पद्धतीनं तयार होईल. यामध्ये गोंधळून जाण्यासारखं काहीच नाही. एकाच शब्दामध्ये त च्या व्यंजन, त या व्यंजन संधी लक्षात ठेवायचं एकाच ओळीमध्ये. त च्या पुढे च छ जर आला तर त चा च होणार आणि पुढील वर्णामध्ये मिसळून त्याची संधी तयार करायची. हे झालं त च्या पुढे च छ जर आला तर च होईल, या त्याच्यावरील हे उदाहरण. त्यानंतर काय, त च्या पुढे जर ज झ जर आला तर त चा जच करायचा, हा ज करायचा. याच्यावरील उदाहरण पाहूया आपण. या ठिकाणी थोडं एक एकच उदाहरण पाहूया, जास्त उदाहरण पाहू नये. उत प्लस ज्वल, उत प्लस ज्वल पहिलं झालं. आता दुसरं पाहतोय. त च्या पुढे ज जर आल्या तर त चा ज करून पुढील वर्णात मिसळल्यास त्याची संधी तयार होते. या ठिकाणी त च्या पुढे ज आलेला आहे, ज हा व्यंजन आलेला आहे, म्हणून त चा बदल आपण ज करणार. पहिला वर्ण घ्यायचा इथल्यापैकी, ज केलं. यानुसार या ज मध्ये जर मिक्स जर झालं तर ज अशा पद्धतीनं हा शब्द तयार होईल. यानुसार उत प्लस ज्वलच या ठिकाणी उज्ज्वल, उज्ज्वल अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. यानुसार त च्या पुढे जे काही वर्ण येत असतात आणि त्यांची जो काही बदल होतो हे या पद्धतीनं बदल तुम्हाला करता आला पाहिजे. हे झालं त च्या पुढे जर ज झ जर आला तर. त्यानंतर अजून एखादं उदाहरण पाहूया. या ठिकाणी सत प्लस जन, सत प्लस जन. जास्त उदाहरण पाहू नये, गोंधळून जाऊ नका. फक्त त्याचे नियम, जे काही अटी व्याख्या व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि एक एक उदाहरण जरी लक्षात राहिलं तर यावरील कशाही पद्धतीचा प्रश्न परीक्षेत जर विचारला तर तुम्हाला तो व्यवस्थितरित्या सोडवता आला पाहिजे.
आणि जे काही उदाहरण आहेत ते PDF करून मी तुम्हाला ग्रुपवर टाकत आहे. ते उदाहरण तुम्ही वाचून घ्यायचे, समजून घ्यायचं. त्या उदाहरणाच्या बाहेर शक्यतो परीक्षेत प्रश्न येणार नाही. जरी समजा आला एखादा वेगळा शब्द तर हे नियम तुमच्या जर लक्षात असतील, किती अवघड जरी संधी जर विचारल्या गेली तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता आली पाहिजे. आता ते पाहूया. तच्या पुढे जर ज पैकी कोणताही वर्ण जर आला तर तचा ज करायचा. या नियमानुसार तच्या पुढे ज या शब्द वर्ण आल्यामुळे तचा आपण या ठिकाणी ज करूया आणि या ज मध्ये हा ज जर केला किंवा मिसळला तर ज अशा पद्धतीने यानुसार त्याची संधी तयार झालेली आहे. सज्जन अशा पद्धतीनं सज्जन ही संधी तयार होत असते. हे झालं ज. तर एखादं झ सुद्धा येऊ शकतो. झ जरी आला तरी त्याचा बदल जो आहे तचा ज करायचा. याच्यावर एक उदाहरण पाहूया. शरद प्लस झंझावत. शरद प्लस झंझावत अशा पद्धतीने एक उदाहरण दिलेलं आहे. शरद प्लस झंझावत अशा पद्धतीने एक उदाहरण आपण पाहतो. या ठिकाणी तच्या पुढे ज जर आला तर या ठिकाणी तचा जच बदल करायचा. त्यानुसार शरद हा जो तयार झालेला आहे त बद्दल त्या ज मध्ये मिक्स होणार झंझावत. शरद झंझावत अशा पद्धतीनं या ठिकाणी संधी तयार होत असते. हे झालं त बद्दल. त्यानंतरच जी काही संधी आहे तर तच्या पुढे जर ट ठ जर आला तर त बद्दल ट येणार. त बद्दल ट येणार. यावर आपण उदाहरण पाहूया. हे इथपर्यंत 3 प्रकारचे उदाहरण आपण पाहिलेले आहेत. तच्या पुढे च छ आल्यास ज झ आल्यास हे उदाहरण झाले. आता तच्या पुढे जर ट ठ जर आला तर त बद्दल ट येतो. अशा पद्धतीचे उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. जास्त उदाहरण नाही पाहूया. तत् प्लस टीका. तत् प्लस टीका. तत् प्लस टीका. तच्या पुढे पहा या ठिकाणी ट आलेला आहे. ट ठ काही येऊ. जर काही जरी आलं ट किंवा ट पैकी एखादा वर्ण तर या तच टच करायचं आणि पुढील ट मध्ये मिसळून त्याचं ट अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. त्यानुसार याची जी संधी तयार झालेली आहे तर टीका अशा पद्धतीनं शब्द तयार होत असतो. इथपर्यंत तुम्हाला काही अवघड जाणार नाही. व्यंजन संधीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. प्रथम व्यंजन संधी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची. तृतीय व्यंजन संधी लक्षात ठेवायची आणि अनुनासिक संधी लक्षात ठेवायची. हे लक्षात ठेवत असताना या तला विसरून जायचं नाही. त्या तला विसरायचं नाही. कारण अशा पद्धतीचे परीक्षेत बरेच प्रश्न आलेले आहेत. कारण विद्यार्थी जे आहेत प्रथम तृतीय आणि अनुनासिक संधी लक्षात ठेवतात. या तला विसरून जातात आणि या तला जर विसरून गेले अशा पद्धतीचे जर परीक्षेत प्रश्न जर आले तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात राहत नाही. त्याच्या पुढे जर असे जर वर्ण जर आले तर काय बदल करायचा होता. त्यामुळे त्यांचा एक मार्क या छोट्या छोट्या बाबीमुळे जातोय. आणि आता कोणत्याही स्पर्धा परीक्षेत या तच्या पुढे या पद्धतीचे व्यंजन आणून संधी तयार करण्यासाठी परीक्षेत प्रश्न विचारत आहेत. कारण त्यांना माहिती आहे मुलांना प्रथम व्यंजन संधी जमते, तृतीय जमते, अनुनासिक सुद्धा जमते. हे मुलं आता या त व्यंजनाच्या पुढे जर अशा पद्धतीचे वर्ण जर आले तर त्यांना संधी जमत नाही. कारण ते दुर्लक्ष करत आहेत. अशा म्हणजे विद्यार्थी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि ज्या बाबी अवघड वाटतात त्या बाबी परीक्षेत टाकून म्हणजे मेरिट कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कॉम्पिटिशन कमी करण्याचा. आणि हीच कमकुवत बाब जी असते ती आपण स्ट्रॉंग बनवायची. हीच कमकुवत बाब परीक्षेत काहीच नसते. कोणताही विद्यार्थी असो, अभ्यास करणारा असो, अभ्यास न करणारा असो, कधी समजा एखादं 90-91 ला मेरिट क्लोज होते तर 91 ला मेरिट एखादं क्लोज होत असेल तर त्या ठिकाणी जवळपास 70 ते 80 मार्क कोणालाही मिळतात. आपलं टार्गेट असते 91च्या वरती मिळवण्याचं. त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की नुसतं आपल्याला मार्क मिळवून नुसते जास्त मार्क मिळवायचे नाही तर त्या पोस्टला अचीव किंवा ती पोस्ट अचीव करण्यासाठी, ती पोस्ट मिळवण्यासाठी जे काही मार्क लागतात
त्यापेक्षा जास्त मार्क कसे मिळवता येईल याकडे आपलं म्हणजे परीक्षेत म्हणजे आपला अभ्यासाचा दृष्टिकोन असायला पाहिजे किंवा एखादा पेपर सोडवण्याचा दृष्टिकोन असायला पाहिजे. समजा एखादी एमपीएससी ची पोस्ट आहे, पीएसआय, एसटीआय किंवा असिस्टंट एसओ अशी कोणतीही पोस्ट जी असते, यामध्ये समजा एखादी मेरिट लागला समजा 200 पैकी समजा 150 ला लागला आणि एखादा हुशार विद्यार्थी आहे त्याला जर 149 पडून म्हणजे एका मार्काने त्याचं मेरिट कटलं आणि एखाद्या विद्यार्थ्याला आहे 50च मार्क, हा 50 वाला आणि हा 49 वाला यांच्यात काय सारखेच झाले दोघे, कारण तिथं तुम्हाला पोस्ट मिळवणं हे गरजेची बाब आहे. हा 149 काय आणि हा 50 वाला काय, दोघांनाही पोस्ट मिळालेली नाही. इथं काय मार्क जास्त मिळाले म्हणून पारितोषिक वगैरे काही दिलं जात नाही. आपल्याला फक्त 150च्या वरी मार्क घेऊन ती पोस्ट मिळवता आली पाहिजे. मग तुम्ही ती भलेही 150 मार्क मिळून तुम्ही बाउंड्रीला का पास होणार, मिळाली ना पोस्ट, संपलं. 150 वाला असो की 180 वाला असो, त्या दोघांनाही तीच पोस्ट मिळणार. याला 180 आहे म्हणून याला पीआय ची पोस्ट देऊन टाकू आणि ह्याला पीएसआय ची देऊन टाकू असं काही नसते. दोघांनाही पीएसआय ची पोस्ट भेटते, दोघांची रँकिंग सारखीच असते. या ठिकाणी फक्त मार्क याला जास्त असतात याला कमी असतात, याचा अर्थ याला छोटी पोस्ट द्यायची याला मोठी पोस्ट द्यायची काही नाही. या ठिकाणी फक्त पोस्ट मिळवणं ही गरजेची बाब असते. म्हणून तुम्ही सुद्धा परीक्षेत पेपर सोडत असताना ती पोस्ट मिळालीच पाहिजे हा दृष्टिकोन तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. नुसते मार्क, सर मी भरपूर अभ्यास केलो मला मार्क मिळाले 149, एका मार्काने गेला ना तू त्या एक मार्क ज्याला मिळाला त्याच्या बरोबरीचाच आहेस तू. एका मार्काने जाऊ की 100 मार्काने जाऊ त्याला घेणं देणं नाही. पोस्ट मिळाली तरच तुला विचारणार, नाही तर कोणीही तुला विचारणार नाही. त्यामुळं ह्या जे ड्रॉबॅक्स असतात ह्या ड्रॉबॅक्सला तुम्ही स्ट्रॉंग पॉइंट बनवायचं तुमचं आणि त्यामुळे एक मार्क वाढवत म्हणजे आउट ऑफच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीनं असो. त्यानंतर तच्या पुढे जर ट जर आला तर तचा ट होणार आणि पुढील वर्णामध्ये मिसळून त्याची संधी तयार होते. या ठिकाणी त्याचं उदाहरण आपण तत् प्लस टीका, त्याचं तट टीका अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. त्यानंतर आपण पाहूया तच्या पुढे जर ल जर आला, तच्या पुढे जर ल आला तर तचा जो काही बदल असतो तचा ल करायचा. या नियमानुसार जो काही आपला चौथा नियम चालू आहे, तच्या पुढे जर ल जर आला तर त बद्दल ल घेऊन संधी तयार करायची. याच्यावर एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी उत प्लस लंघन पहा. या ठिकाणी तच्या पुढे ल हा वर्ण आलेला असल्यामुळं तचा बदल जो होईल तो ल होईल आणि या पुढील ल मध्ये तो मिसळून ल अशा पद्धतीनं संधी तयार होते. यानुसार हा शब्द तयार होईल. कुठे गेला हा ल तर आम्हाला कळाला अशा पद्धतीनं जायचं नाही. नियम आहे जो काय बदलचा चौथा नियम आपण पाहत आहोत. जर आला तर तचा बदल ल पुढील वर्णामध्ये मिसळून त्याची संधी तयार झालेली आहे. या उत प्लस लंघनचा संधी उल्लंघन या प्रकारे तयार झालेली आहे. याच्यावर बरेच उदाहरण आहेत, आपण एक एकच पाहूया या ठिकाणी. त्यानंतर अजून एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी उत प्लस लेख पहा. या ठिकाणी सुद्धा तच्या पुढे ल आलेला आहे त्यामुळे याचा बदल होणार ल आणि या ठिकाणी या पुढील ल मध्ये मिसळल्यामुळे या ठिकाणी ल अशा पद्धतीने संधी तयार होते. यानुसार उल्लेख अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. या ठिकाणी जे काही संधी आहे व्यंजन संधी बद्दल कशाही प्रकारची संधी जर विचारली तर ती व्यवस्थितरित्या तुम्हाला सोडवता आली पाहिजे, त्यामध्ये गोंधळून जायचं नाही. हे इथपर्यंत 4 नियम तचे सोपे आहेत, काय अवघड नाही, जे तुम्हाला सहजरित्या लक्षात राहून जाईल. पण तच्या पुढे जर श जर आला, जो काही आपला 5वा नियम चालू आहे आता, तच्या पुढे श जर आला तर दोन्ही वर्णामध्ये बदल करावा लागतो. दोन्ही वर्णामध्ये बदल करावा लागतो म्हणजे काय करावं लागेल, आधीच्या त चा च करावा लागेल आणि पुढील श चा छ करावा लागेल. म्हणजे याच्यामध्ये थोडस जास्त बाबी लक्षात ठेवाव्या लागतील. म्हणजे आता परीक्षेत
याच्यावर प्रश्न विचारला गेला पाहिजे, कारण याच्यावर थोडेसे जास्त बाबी आहेत. तच्या पुढे जर श जर आला तर तचा च करायचा आणि शचा च करायचा, हे दोन्ही वर्ण एकत्र येऊन त्याची संधी तयार होत असते. या नियमानुसार आपण एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल सत प्लस शील, सत प्लस शील, काही अवघड नाही. संधी हा व्यवस्थितरित्या चॅप्टर चालू आहे, स्टेप बाय स्टेप चालू आहे. सगळे उदाहरण, सगळे व्याख्या व्यवस्थितरित्या समजून सांगून त्याचे उदाहरण मी या ठिकाणी घेत आहे. त्यामुळे या संधी चॅप्टर जो अवघड वाटायचा विद्यार्थ्यांना, याच्यामध्ये कोणतीही अवघड बाब नाही. असो, या ठिकाणी पाहूया. तच्या पुढे जर श जर आला तर कशा पद्धतीने त मध्ये सुद्धा बदल करायचा आणि श मध्ये सुद्धा. या पाचव्या नियमानुसार तच्या पुढे जर श जर आला तर या त चा च करायचा आणि या श चा बदल, जो काही बदल आपण करतोय, जो काही बदल आपण या ठिकाणी करतोय, या ठिकाणी त चा बदल करतोय आणि या ठिकाणी श चा बदल करतोय. या ठिकाणी तच्या पुढे श आल्यामुळे पाचव्या नियमानुसार त चा च करायचा आणि श चा छ करायचा आणि हे दोन्ही वर्ण एकत्र मिसळून जी काही संधी तयार होती, ही अशा पद्धतीने संधी तयार करायची. यानुसार हा शब्द तयार झालेला आहे, सच्चील. सच्चील अशा पद्धतीनं संधी तयार करायची. हा पाचवा नियमच थोडासा अवघड होता आणि तेवढाही काही अवघड नाही. व्यवस्थितरित्या वाचून समजून घेऊन हे उदाहरण जर तुम्ही पाहिलात तर व्यवस्थितरित्या तुम्हाला हे पाचही नियम त बद्दलचे आहेत व्यवस्थितरित्या लक्षात राहतील. त्याच्यावर अजून एखादं उदाहरण पाहूया, एकच पाहूया. सत प्लस शिष्य, सत प्लस शिष्य, काही अवघड नाही. सत प्लस शिष्य. पहा, तच्या पुढे श आला. कांबळे सरांनी सांगलेल्या नियमानुसार तच्या पुढे जर श जर आला तर त चा या ठिकाणी च केला, श चा च बनवला आणि या पद्धतीनं याची संधी या ठिकाणी झालेली आहे सच्चील. सच्चील अशा पद्धतीनं संधी तयार करायची. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. या ठिकाणी जी काय आपली व्यंजन संधी होती, ही व्यंजन संधी या ठिकाणी संपलेली आहे. काय हे ना, हे ना, तुमचं म्हणणं हे श आहे ना. हा, सत प्लस शिष्य, सच्चिष्य अशा पद्धतीनं संधी तयार होते. बरोबर, सॉरी या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झाली. हेच उदाहरण माझ्या डोक्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपण थोडस सच्चिल हा शब्द लिहिलो होतो. तर सत प्लस शिष्य याचं जे संधी बनवतो आपण, या ठिकाणी त चा च केला, श चा छ केला, यानुसार सत शिष्य अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. या पद्धतीने तुमचंही लक्ष व्यवस्थितरित्या आहे आणि तुम्हाला देखील संधी या ठिकाणी समजलेली आहे असं मी गृहीत धरतो. ज्या पद्धतीने जी काही मिस्टेक होत असते दुर्लक्ष असल्यामुळे, हे जर तुम्ही सांगत राहिला म्हणजे तुम्ही अलर्ट होणार आणि मी अलर्ट राहणार. माझ्याकडून कोणती चूक होणार नाही आणि चूक जर झाली तर तुमच्या लक्षात आलं आणि जर तुमच्या लक्षात ती योग्य ती चूक जर लक्षात आली तर यावरून मला कळेल की तुमचं व्यवस्थितरित्या लक्ष आहे. अशा पद्धतीने छोटे मोठे मिस्टेक व्हायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही अलर्ट होणार आणि मीही अलर्ट होणार. अशा पद्धतीने हे आपण जो काही त बद्दलचा पाचवा नियम होता हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानुसार जे काही त बद्दलचे 5 छोटेसे नियम आहेत हे व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे. कसे लक्षात ठेवायचे? सरळ या तथ्यानुसार जे काही व्यंजन संधीचे 3 नियम झाले. प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी. त्यानंतर व्यंजन संधीमध्ये ही एक बाब लक्षात ठेवायची, तच्या पुढे च आल्यास त होणार, ज आल्यास ज होणार, ट आल्यास ट होणार, ल आल्यास ल होणार, श आल्यास स चा च होणार, त चा श होणार, त चा च होणार. तच्या पुढे जर श जर आला तर त चा च होणार आणि श चा छ होणार. यानुसार त्याची संधी तयार होत असते. ही झाली त बद्दल. त्यानंतर अजून एक 2 प्रकार आहेत व्यंजन संधीमध्ये, ते आपण पाहूया या ठिकाणी. जर तच्या पुढे जर ह जर आला याच पद्धतीनं, तच्या जर पुढे ह जर आला याच पद्धतीनं, तच्या पुढे ह आल्यास, तच्या पुढे ह आल्यास, तच्या पुढे ह जर आला तर त चा द करायचा, ह चा ध करायचा.
त च्या पुढे ह आल्यास त चा बदल द करायचा आणि ह चा बदल ध करायचा. याच्यावर एकच उदाहरण सांगितलेलं आहे या ठिकाणी. तत् प्लस हित, तत् प्लस हित, तत् प्लस हित. या ठिकाणी या नियमानुसार ह आल्यामुळे त चा बदल जो आपण द करायचा आणि ह चा बदल ध करायचा. त्यानुसार ही जी संधी तयार होत असते या ठिकाणी तर ती अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. काही अवघड नाही. हा झाला त बद्दलचे सर्व नियम. त्यानंतर यामध्ये व्यंजन संधी बद्दल अजून एक छोटीशी बाब आहे. ती बाब म्हणजे काय की म च्या पुढे जर स्वर जर आला, म च्या पुढे स्वर व्यंजन संधी बद्दल हे त चे आपण सगळे वर्ण आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर व्यंजन संधीमध्ये एक छोटीशी बाब आहे ती म्हणजे म च्या पुढे, म च्या पुढे स्वर आल्यास, स्वर आल्यास, स्वर आल्यास म च्या पुढे जर स्वर जर आला तर हा म पुढील स्वरात मिसळतो, पुढील स्वरात, स्वरात मिसळतो, मिसळतो. पहा म बद्दल चालू आहे, त बद्दल आपल्या या ठिकाणी झालेला आहे. म च्या पुढे जर स्वर जर आला तर तो म पुढील स्वरामध्ये मिसळतो. तो स्वर जो आहे या म मध्ये मिसळतो. जर समजा व्यंजन जर आला म च्या पुढे, जर व्यंजन जर आला म च्या पुढे, म च्या पुढे व्यंजन आल्यास, व्यंजन आल्यास, व्यंजन आल्यास म च्या पुढे जर व्यंजन आला हा म निघून जाईल, हा म निघून जाईल. त्याऐवजी अनुस्वार येईल. हा जो म आहे म चा लोप होतो आणि आधीच्या अक्षरावर अनुस्वार येतो. आधीचा जो काही अक्षर असेल त्या अनुस्वार येतो. हे झालं म बद्दलचा नियम. म बद्दलचा नियम व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. म च्या पुढे स्वर जर आला म निघून म त्या स्वरामध्ये मिसळतो. म्हणजे तो स्वर म मध्ये मिसळतो. जर व्यंजन जर आला तर म हा निघून जातो आणि त्याचा बदल हा अनुस्वार येतो. अनुस्वार हा अनुस्वार कुठे द्यायचा? आधीच्या शब्दावर द्यायचा. नंतरच्या शब्दावर द्यायचा नाही, आधीच्या शब्दावर द्यायचा. हे झालं व्यंजन संधीचा शेवटचा नियम. या ठिकाणी व्यंजन संधी संपलेली आहे. याच्यावरचं एखादं उदाहरण पाहूया. या ठिकाणी सम प्लस आचार, व्यवस्थित लक्ष द्या. सम प्लस आचार या नियमानुसार म च्या पुढे अ हा स्वर आलेला आहे. म च्या पुढे आ हा स्वर आलेला आहे. आ हा स्वर आलेला आहे. स्वर आल्यामुळे काय होईल? हा आ म मध्ये मिसळणार. म्हणजे म पाय मोडून म जर आ जर मिसळला तर त्याचा मा होणार. यानुसार ही संधी तयार झाली. समाचार, समाचार. काय अवघड आहे? म च्या नियमानुसार. म चा हा नियम काय सांगतो? म च्या पुढे जर व्यंजन जर आला इथला म निघून जाणार, त्याबद्दल अनुस्वार येणार. हा अनुस्वार आधीच्या शब्दावर येईल. जर म च्या पुढे व्यंजन जर आला तर. या ठिकाणी स्वर आल्यामुळे तो त्याच्यामध्ये मिसळला. आता या ठिकाणी व्यंजन जर आला तर या ठिकाणी पाहूया सम प्लस पूर्ण, सम प्लस पूर्ण. प पहा व्यंजन आहे, प व्यंजन आहे. म च्या पुढे पहा प जो आलेला आहे हा आहे व्यंजन. म च्या पुढे प जो व्यंजन आलेला आहे या व्यंजनामध्ये बदल कशा पद्धतीने होतो? या ठिकाणी बदल कशा पद्धतीने होतो? म च्या पुढे जर व्यंजन जर आला तर या म चा बदल जो आहे अनुस्वाराच्या स्वरूपात बदल होणार. अनुस्वाराच्या स्वरूपात बदल होणार. आणि हा अनुस्वार जो आहे या आधीच्या अक्षरावर द्यायचा. अनुस्वार आधीच्या अक्षरावर द्यायचा. त्यानुसार हा अनुस्वार आपण आधीच्या अक्षरावर स वर देणार. म्हणजे स वर दिल्यास या ठिकाणी हा शब्द तयार झाला संपूर्ण. काय अवघड आहे? संपूर्ण. याच्यावर अजून एक उदाहरण आहे. सम प्लस बंद, सम प्लस बंद. काय होईल याचं संधी? संबंध, संबंध. अशा पद्धतीनं संधी तयार होईल. या ठिकाणी स वर अनुस्वार नव्हता, या ठिकाणी अनुस्वार घेतलो.
हा अनुस्वार कुठून आला? मच्या पुढे जर व्यंजन जर आलेलं असेल, ब हा व्यंजन आलेल्यामुळे त्या मचा बदल अनुस्वाराच्या स्वरूपात होणार आणि हा अनुस्वार आधीच्या शब्दावर येणार. त्यानुसार स वर त्या ठिकाणी आपण अनुस्वार दिला, त्यानुसार हा शब्द झाला संबंध. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. संधी हा चॅप्टर तुम्ही माझं पूर्ण लेक्चर अटेंड करून पाहायचं. पूर्ण लेक्चर मध्ये तुम्हाला संधीतला कोणताही भाग अवघड वाटणार नाही. जे काही पुस्तकी भाषेतील व्याख्या आहेत त्या जसेच्या तशा सांगितल्या, माझ्या व्याख्या सांगितल्या, व्यवस्थितरित्या उदाहरण घेऊन समजून सांगितलं. जास्त उदाहरण घेतले नाही. विद्यार्थी जास्त उदाहरण घेतलेत तर गोंधळून जातात. त्यामुळे जास्त उदाहरण मी या ठिकाणी घेतलेले नाही. जे उदाहरण तुम्हाला अभ्यासासाठी लागतात त्याचं पीडीएफ करून मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवर पाठवलेलं आहे. त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करायचं, ते उदाहरण व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं. त्यानुसार या ठिकाणी व्यंजन संधी संपलेली आहे. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. जी काही व्यंजन संधी होती त्या व्यंजन संधीमध्ये प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी आणि त च्या पुढे हे तिन्ही गटापैकी जे वर्ण येतील त्यातील पहिला वर्ण घ्यायचा. त च्या पुढे ट जर आला तर टच घ्यायचा, जर श आला तर त चा च करायचा, श चा छ करून संधी तयार करायची, किंवा ह जर आला तर त चा द करायचा, ह चा ध करून संधी करायची. त्यानंतर व्यंजन संधीतला शेवटचा भाग आपण म बद्दल पाहिलो. म च्या पुढे जर स्वर आला तर तो स्वर म मध्ये मिसळतो. व्यंजन जर आला तर म चा लोप होतो, म निघून जातो. त्याऐवजी अनुस्वार आधीच्या शब्दावर अक्षरावर देऊन संधी तयार करायची. या पद्धतीने या ठिकाणी व्यंजन संधी संपलेली आहे. जो काही संधीचा तिसरा प्रकार होता तो म्हणजे विसर्ग संधी. संधीचा जो काही तिसरा प्रकार होता ती म्हणजे कोणती संधी? विसर्ग संधी. विसर्ग संधी. विसर्ग संधी. विसर्ग संधी. जो काही तिसरा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे विसर्ग संधी. स्वर संधी कळाली. त्याच्यामध्ये स्वर संधीमध्ये काहीच अवघड नाही, गोंधळून जायचं नाही. संधी हा चॅप्टर विस्तृत प्रकारचा थोडासा मोठा जरी वाटला तर काही नाही, 3 संधीच्या पलीकड काही नाही. स्वर संधीमध्ये काय पाहिलो आपण? दीर्घत्व संधी, आदेश, गुणादेश, वृद्धादेश, यनादेश, संपली स्वर संधी. त्यानंतर व्यंजन संधीमध्ये काय पाहिलं? प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी, स बद्दल, म बद्दल, संपली व्यंजन संधी. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. या छोट्या छोट्या बाबी व्यवस्थित लक्षात ठेवायचे, त्याचे उदाहरण वाचून घ्यायचे. तिसरा प्रकार, शेवटचा प्रकार चालू आहे हा विसर्ग संधी. सर्वप्रथम विसर्ग संधीची व्याख्या लक्षात घ्या. विसर्ग संधीमध्ये मी सांगितलं जवळजवळ येणारे जे काही जवळजवळ येणारे वर्ण असतात, या वर्णामध्ये पहिला हा विसर्ग असतो. पहिला हा विसर्ग या दोन टिंबाच्या स्वरूपात पहिला हा विसर्ग असतो. आणि दुसरा जो आहे हा व्यंजन किंवा स्वर असेल. दुसरा जो आहे हा व्यंजन किंवा स्वर असेल. अशा पद्धतीनं ही झाली, यालाच विसर्ग संधी असे म्हणतात. एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिला हा विसर्ग, दुसरा हा व्यंजन किंवा स्वर असल्यास त्याला विसर्ग संधी असं म्हणायचे. ही झाली विसर्ग संधीची व्याख्या. यामध्ये पहिला जो वर्ण असेल तो पहिला विसर्ग येईल आणि त्याच्या पुढे व्यंजनही असू शकतो किंवा स्वर देखील असू शकतो. याच्यावर जे प्रमुख 4 प्रकार पडतात, प्रमुख 4 प्रकार या ठिकाणी विसर्ग संधीवर आहेत. ते कोणते आहेत आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. या ठिकाणी पहिला जो भाग आहे, या ठिकाणी पहिला भाग काय सांगतो? जर विसर्गाच्या आधी अ हा स्वर असेल आणि पुढे जर मृदू व्यंजन जर आला, म्हणजे कशा पद्धतीनं विसर्ग आहे हा आणि या विसर्गाच्या आधी अ किंवा आ, विसर्गाच्या आधी अ किंवा आ यापैकी एखादा स्वर असेल विसर्गाच्या आधी. व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला म्हणजे लिहून घेण्याची काही गरज नाही. माझे लेक्चर तुम्ही नंतर पाहून लिहून घेऊ शकता. मी तुम्हाला पीडीएफ पाठवत असतो. फक्त लक्ष द्या, त्याच्यात काहीच गोंधळून जाण्यासारखं नाही. काय सांगतो मी? ह्या विसर्गाच्या आधी अ किंवा आ अशा पद्धतीचे स्वर असतील आणि पुढे मृदू व्यंजन, पुढे मृदू व्यंजन
किंवा स्वर किंवा मृदू व्यंजन विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे स्वर असतील आणि पुढे मृदू व्यंजन असेल तर ह्या विसर्गाचा उ होतो. या विसर्गाचा उ होतो. आणि या विसर्गाच्या आधी अ किंवा आ जर आलेला असेल, समजा अ आलेला आहे, विसर्गाच्या आधी अ आलेला आहे, ह्या उ मध्ये जर मिसळला तर काय होणार? काय होणार? ओ होणार. हे आपण संयुक्त स्वरामध्ये पाहिलेले आहे. विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे स्वर जर आलेले असतील, पुढे मृदू व्यंजन असेल, पुढे जर मृदू व्यंजन असेल तर ह्या विसर्गाचा उ होणार, म्हणजे तो विसर्ग निघून जाणार आणि आधी आलेल्या स्वरामध्ये जो काही स्वर असेल अ किंवा आ असेल, समजा आपण अ धरलो आणि मिसळल्यास त्याच्यात ओ होणार. ओ हा स्वर होणार. अशा पद्धतीने बदल होऊन जी संधी तयार होते याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात. विसर्ग उकार संधी असे म्हणतात. हा झाला पहिला नियम. हा झाला पहिला नियम. काय अवघड आहे? पहिला नियम व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर आलेला असेल, पुढे मृदू व्यंजन आलेला असेल तर विसर्गाचा उ होतो आणि आधी आलेल्या स्वरात मिसळल्यास त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असं म्हटल्या जाते. जर समजा या ठिकाणी विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे स्वर सोडून असेल, विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे स्वर सोडून दुसरा कोणताही स्वर जर आलेला असेल आणि पुढे जर मृदू व्यंजन आलेला असेल तर त्यावेळेस विसर्गाचा र होतो. विसर्गाचा र होतो. काय सांगतो? पहिला नियम लक्ष द्या, गोंधळून जाऊ नका. विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर असेल, पुढे मृदू व्यंजन जर आलेला असेल तर विसर्गाचा उ होतो आणि आधीच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात. जर समजा विसर्गाच्या आधी ते अ किंवा आ सोडून अ किंवा आ सोडून किंवा शिवाय अ किंवा आ शिवाय ई किंवा ई आल्यास, ई किंवा ई असो, उ किंवा उ असो, कोणतेही असो, अ किंवा आ सोडून ई किंवा उ असो, उ किंवा उ असो, अशा पद्धतीचे स्वर येत असतील. अशा पद्धतीचे स्वर येत असतील तर ह्या विसर्गाचा र करायचा. ह्या विसर्गाचा र करायचा आणि हा र पुढील वर्णामध्ये मिसळून याची संधी तयार होते. याला या ठिकाणी विसर्ग र संधी असं म्हटल्या जाते. विसर्ग र संधी असं म्हटल्या जाते. अशा पद्धतीने याला विसर्ग र संधी असं म्हटल्या जाते. काय अवघड आहे विसर्ग संधी बद्दल? या ठिकाणी विसर्ग संधी व्यवस्थितरित्या समजून सांगतोय. दोन गोष्टी लक्षात घ्या विसर्ग संधी बद्दल. चार गोष्टी आहेत महत्वाच्या. विसर्ग संधी माहित आहे, जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी पहिला विसर्ग दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल त्याला विसर्ग संधी म्हणायचं. संपलं. त्याचे चार मुख्य घटक बाब आहेत. त्यापैकी पहिली बाब आपण बघतो. विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर असेल, अ किंवा आ हे स्वर असेल आणि पुढे मृदू व्यंजन, याला विसरायचं नाही. पुढे मृदू व्यंजन जर असेल तर विसर्गाचा उ होणार, आधीच्या आ मध्ये मिसळून त्याचा ओ होणार. याला विसर्ग उकार संधी असं म्हटल्या जाते. हा पहिला नियम. दुसरा नियम काय सांगतो? विसर्ग नियम सांगतो मी, पुढे अजून उदाहरणासहित समजून सांगतो, फक्त लक्ष द्या. विसर्गाच्या आधी अ किंवा आ शिवाय उ किंवा उ, ई किंवा ई या पद्धतीचे वर्ण असतील आणि पुढे जर मृदू व्यंजन असेल, तर विसर्गाचा र होतो आणि हा र पुढील वर्णामध्ये मिसळून त्याची जी संधी होती याला विसर्ग र संधी असं म्हटल्या जाते. हे प्रमुख दोन नियम झालेले आहेत. काही अवघड आहे का? अवघड आहे का? दी आहे सांगा. विसर्ग र संधी कशाला म्हणायचं? पुढे सोडून ई किंवा ई र होतो, याला विसर्ग संधी असं म्हणतात. विसर्ग उकार संधी सांगा. आणि पुढे त्याला विसर्गाचा काय होतो आणि आधीच्या अ मध्ये मिसळून
त्याला कोणती संधी म्हणायची? विसर्ग उकार संधी असं म्हणायचं. काहीच अवघड नाही. हा नियम पाठ झाला, लक्षात आला. आता या पहिल्या नियमावर मी तुम्हाला एखादं उदाहरण देतो. बरेच उदाहरण आहेत, एक छोटे छोटे उदाहरण घेऊया. या ठिकाणी यश प्लस धन, व्यवस्थित लक्ष द्या. यश विसर्ग प्लस धन. या ठिकाणी तुम्हाला एखाद्या संधी सोडवायला सांगितली, विसर्ग दिसला, सरळ सरळ डोक्यामध्ये आला तर ही विसर्ग संधी आहे, अलर्ट व्हायचं. त्यानंतर या दोन नियमानुसार कोणता नियम लागू होते हे पाहायचं. या ठिकाणी पाहायचं विसर्ग, विसर्गच्या आधी श हा पूर्ण लिहिलेला आहे, पाय मोडून लिहिलेला नाही. पूर्ण लिहिल्यामुळे याच्यामध्ये कोणता स्वर आहे? अ हा स्वर आहे. आणि या ठिकाणी विसर्ग आहे. आणि पुढे ध जो आलेला आहे, ध हा कोणता व्यंजन आहे? इथे पहा, ध इथे आहे. त्यासाठी हा तक्ता व्यवस्थितरित्या लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही डोळे बंद करून जरी हा तक्ता जर बघितला, ध कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. किंवा सुरुवातीला एखाद्या पेजवर लिहून ठेवायचं. ध हा मृदू व्यंजन आहे. मृदू व्यंजन म्हणजे हा पहिला नियम लागू झाला. विसर्गाच्या आधी अ हा स्वर आलेला असेल आणि पुढे मृदू व्यंजन आलेला आहे. हा मृदू व्यंजन आलेला आहे. हा मृदू व्यंजन आलं. आता ह्या विसर्गाचा होणार उ आणि या आधीच्या अ मध्ये मिसळणार. अ मध्ये मिसळला त्याचा झाला ओ आणि पुढच्या ध मध्ये जर मिसळला तर काय होणार? धो. बघा स्टेप बाय स्टेप यानुसार याची संधी तयार झाली. सॉरी कुठेतरी चूक झाली. या ठिकाणी जो काही ओ होतो तयार, हा ओ आधीच्या वर्णात मिसळून संधी तयार होत असते. हा ओ जो आहे त्या आधीच्या श मध्ये मिसळणार. आधीच्या श मध्ये जर मिसळला तर या ठिकाणी श होणार. त्यानुसार यशो धन अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. त्यानुसार पहिला नियम काय सांगतो? विसर्गाच्या आधी अ हा स्वर आलेला असेल, पुढे मृदू व्यंजन आलेला असेल तर विसर्गाचा उ होणार. आधीच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होणार आणि याला विसर्ग उकार असे संधी असं म्हटल्या जाते. आणि हा ओ आधीच्या शब्दामध्ये मिसळून संधी तयार करायची. यानुसार यशोधन ही संधी तयार झालेली आहे. त्यानंतर एक उदाहरण पाहूया. तेज प्लस निधी. तेज प्लस निधी. तेज प्लस निधी. विसर्गाच्या नंतर मृदू व्यंजन आहे. हा अनुनासिक व्यंजन जरी असला तरी मृदू व्यंजनात अनुनासिक व्यंजनाचे मृदू व्यंजनामध्ये समावेश होतो. त्यानुसार या ठिकाणी विसर्ग आणि या ठिकाणी न हा व्यंजन आल्यामुळे या ठिकाणी अ विसर्गाच्या आधी अ हा स्वर आलेला आहे. विसर्गाचा ओ होणार. यानुसार याचा ओ होणार. यानुसार ते जो निधी अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. त्यानंतर एक उदाहरण पाहूया. मन विसर्ग प्लस बल. ब पहा या ठिकाणी ब मृदू व्यंजन आहे. ब जो आहे हा मृदू व्यंजन आहे. या विसर्गाच्या आधी न मध्ये अ हा स्वर आहे. या विसर्गाचा होणार उ होणार. या विसर्गाचा उ होणार आणि या आधीच्या अ मध्ये मिसळल्यास त्याचा होणार ओ. याच्यामध्ये अ होता आणि इथला उ झाला आणि या उ अ मध्ये मिसळल्यामुळे ओ झाला. म्हणून या ठिकाणी तो ओ या न मध्ये घेतल्यास त्यानुसार मनोबल अशा पद्धतीनं संधी तयार होते. हे झालं आपलं पहिल्या नियमानुसार. काहीच अवघड नाही. पहिला नियम सरळ सरळ सांगतो. विसर्गाच्या आधी अ स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होणार. आधीच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होणार. याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात. जो काही ओ झाला हे त्यामध्ये मिसळल्यास त्यानुसार मनोबल अशा पद्धतीनं शब्द तयार होत असतात. हा झाला विसर्ग संधीचा पहिला नियम आणि हे त्याच्यावरील उदाहरण. काही अवघड नाही. व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम काय सांगतो? व्यवस्थितरित्या लक्ष द्या. विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून इ किंवा ई किंवा उ किंवा उ अशा पद्धतीचे जर स्वर असतील, पुढे मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचा सरळ सरळ र बनवायचा आणि त्याची तर पुढील वर्णामध्ये मिसळून त्याची संधी तयार केली, त्याला विसर्ग र संधी असं म्हणतात येते. याच्यावर उदाहरण पाहूया. नि विसर्ग प्लस अंतर. नि विसर्ग प्लस अंतर. या ठिकाणी मृदू वर्ण जे काही स्वर असतात, स्वराचा उल्लेख सुद्धा मृदू वर्णामध्ये केला जातो. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलं.
जे काय अनुनासिक आहेत, त्यानंतर स्वर आहेत, त्या स्वराचा सुद्धा मृदू वर्णामध्ये समावेश होतो हे आपण पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी पहा, विसर्गाच्या आधी कोणता स्वर आला? आधी त्या नी मध्ये कोणता स्वर आहे? पहिला की दुसरा ई? पहिला ई, पहिली वेलांटी असल्यामुळे या ठिकाणी आहे विसर्ग. आणि पुढे अ जो आहे हा या ठिकाणी मृदू वर्णामध्ये याचा समावेश होतो. स्वरांचा देखील मृदू वर्णामध्ये समावेश होतो हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्या विसर्गाचा काय होणार? र होणार. पुढे अ किंवा आ सोडून वेगळा वर्ण आल्यामुळे ह्या विसर्गाचा र होणार आणि हा र जो आहे त्या पुढील वर्णामध्ये मिसळणार. अ मध्ये या पुढील वर्णामध्ये मिसळणार, म्हणजे पाय मोडून र या अ मध्ये जर मिसळला तर त्याचा पूर्ण र होणार. त्यानुसार याची संधी तयार झालेली आहे. निरंतर निरंतर अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. काही अवघड नाही. त्याच्यावर अजून एक उदाहरण पाहूया या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, नी प्लस विकार, नी विसर्ग प्लस विकार, विकार. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या, हा र जो तयार होतो, स्वर जर असेल तर हा र त्या स्वरात मिसळून सहसा पूर्ण र येतो. इन केस व्यंजन जर आला तर र चा जो बदल आहे तो रफारच्या स्वरूपात करायचा. र चा जो बदल आहे रफारच्या स्वरूपात करायचा व्यंजन आल्यावर, आणि तो रफार पुढील वर्णाला द्यायचा. असो. दुसरा नियम पाहतो, विसर्गाच्या आधी ई हा स्वर आलेला आहे, त्यामुळे त्या विसर्गाचा होणार र, आणि र जो आहे हा पुढील वर्णामध्ये मिसळल्या त्या ठिकाणी याची संधी कशी तयार झालेली आहे? निर्विकार. अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. ही झाली र संधी. र संधीची व्याख्या कशी पद्धतीने सांगितलेली आहे? विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून कोणताही स्वर असेल आणि पुढे मृदू वर्ण आलेला असेल तर विसर्गाचा र होणार आणि याला विसर्ग र संधी असे म्हणतात. या ठिकाणी विसर्गाच्या आधी ई हा स्वर आलेला आहे. अ किंवा आ सोडून कोणताही येऊ दे, आपल्याला घेणं नाही, फक्त अ किंवा आ असू नये दुसऱ्या व्याख्येनुसार. आणि त्याच्या पुढे मृदू वर्ण आलेला आहे व. मृदू वर्ण जो काही व आलेला आहे, य व र ल चा सुद्धा समावेश मृदू वर्णामध्ये होतो. हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. व हा मृदू वर्ण आहे आणि त्यामुळे या विसर्गाचा र झाला. र रफारच्या स्वरूपात द्यायचा व्यंजन जर पुढे आलेला असेल तर, आणि रफार तो पुढच्या वर्णावर द्यायचा. यानुसार निर्विकार अशा पद्धतीनं शब्द तयार होत असतो. याच्यावर बरेच उदाहरण आहेत. फॉर एक्झाम्पल, दु विसर्ग प्लस जन, दु विसर्ग प्लस जन, दु विसर्ग प्लस जन. या ठिकाणी ज बघा मृदू वर्ण आहे मग, आणि आधी कोणता स्वर आहे? या ठिकाणी उ आहे, म्हणून या विसर्गाचा काय करायचा? र. पुढे कोणता वर्ण आलेला आहे? ज हा वर्ण मृदू वर्ण आहे, म्हणून ह्या र चा कशा पद्धतीने बदल करूया? रफार. रफार कशावर देऊया? ज वर. यानुसार हा शब्द तयार झालेला आहे दुर्जन. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. एकदम सरळ साध्या सोप्या भाषेत सांगलेला आहे. पुस्तकी भाषेमध्ये देखील व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे. पहिली विसर्गाचा पहिला नियम काय होता? विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर आलेला असेल, पुढे मृदू वर्ण आलेला असेल, विसर्गाचा उ होऊन आधीच्या मध्ये मिसळल्यास त्याचा विसर्ग उकार संधी होते. त्यानंतर दुसरा नियम काय सांगितला? अ किंवा आ सोडून कोणताही वर्ण आलेला असेल तर विसर्गाचा र होणार आणि तो रफारच्या स्वरूपात पुढे मृदू वर्ण आलेला असेल त्या वर्णामध्ये मिसळून संधी तयार होते. याला विसर्ग र संधी असे म्हणतात. आणि हे त्याचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. काही अवघड नाही, व्यवस्थितरित्या मी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन उदाहरण दोन, अजून पुढे दोन विसर्गाच्या बाबतीत नियम आहेत, ते नियम आपण या ठिकाणी पाहूया. हे झालं मृदू वर्णाबद्दल. जर समजा विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे स्वर आलेले असतील आणि पुढे कठोर वर्ण आलेले असतील. पहिला आपण मृदू वर्ण घेतलो होतो. पहिला नियम कसा होता? विसर्गाच्या आधी अ किंवा आ स्वर असेल आधी, आणि त्या विसर्गाच्या आधी पहा अ किंवा आ स्वर असेल
आणि पुढे मृदू व्यंजन आलं असतं आपण तो नियम पाहिला. जर समजा क ख क ख प फ यासारखे कठोर वर्ण जर आले, यासारखे कठोर वर्ण जर आले तर ह्या विसर्गाचा काय करायचा? श करायचा. श. अशा पद्धतीचे जर कठोर वर्ण जर आले, सॉरी, या ठिकाणी हा नियम कुठे लागू होतो? विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून, विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून ई किंवा उ हे वर्ण आलेले असतील. अ किंवा आ शिवाय, अ किंवा आ शिवाय ई किंवा उ या पद्धतीचे वर्ण जर आलेले असतील, या पद्धतीचे जर स्वर जर आलेले असतील तर विसर्गाचा या ठिकाणी श करायचा आणि वर्णामध्ये पुढील वर्णात मिसळून याची संधी तयार करायची. तिसरा नियम काय सांगतो? विसर्गाच्या आधी अ किंवा आ शिवाय ई किंवा उ या प्रकारचे जर स्वर जर आलेले असतील आणि पुढे क ख प फ यासारखे कठोर वर्ण आलेले असतील तर विसर्गाचा श तयार करायचा. याला या ठिकाणी श संधी असं म्हटल्या देखील जाते. याच्यावरचं एक उदाहरण पाहूया. नि प्लस कर्ष, नि प्लस कर्ष, नि विसर्ग प्लस कर्ष. स्टेप बाय स्टेप लक्ष द्या, गोंधळून जाऊ नका. या ठिकाणी पहा, विसर्ग आहे, विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून कोणता वर्ण आलेला आहे? ई आलेला आहे. म्हणून ह्या विसर्गाचा काय बदल करू आपण? श. आणि पुढे जो वर्ण आलेला आहे क, हा कोणता कठोर वर्ण आहे? क ख किंवा प हे पैकी कोणताही कठोर वर्ण जर आलेला असेल तर या ठिकाणी विसर्गाचा क्ष करायचा आणि हा क्ष पाय म्हणून लिहिलेला याच्यामध्ये जर मिसळला तर क्ष अशा पद्धतीनं शब्द तयार होत असतो, संधी तयार होते. त्यानुसार निष्कर्ष अशा पद्धतीनं संधी तयार होते. काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. जे पहिले नियम होते, पहिला आपण मृदू वर्ण पाहिलो, आता कठोर वर्ण पाहत आहोत. या ठिकाणी मृदू वर्ण जर आला असता तर आपण विसर्गाचा र केला असता, पण क ख प फ पैकी वर्ण हे कठोर वर्ण आल्यामुळे विसर्गाचा आपण श केलेला आहे. त्यानंतरचा नियम काय? समजा अ किंवा आ हा स्वर असेल विसर्गाच्या आधी, विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर असेल, पुढे क ख प फ हे कठोर वर्ण असतील, हे कठोर वर्ण असतील तर या ठिकाणी विसर्गाच्या आधी अ हा स्वर असून आणि पुढे क ख प फ यासारखे कठोर वर्ण आलेले असतील तर विसर्ग कायम राहतो, जर पुढे कठोर व्यंजन आलेला असेल तर. परंतु पुढे जर स्वर जर आलेला असेल, पुढे जर स्वर जर आलेला असेल तर विसर्ग निघून जातो. पुढे जर स्वर जर आलेला असेल तर या ठिकाणी विसर्ग लोप पावतो. विसर्ग केव्हा कायम राहतो? या पद्धतीचे कठोर वर्ण जर आलेले असतील तर. याच्यावरचे एक एकच उदाहरण पाहूया. रज प्लस कल, रज विसर्ग प्लस कल, थोडस कन्फ्युजन करण्यासारखं आहे. कायम राहतो. विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे स्वर असतील, पुढे क ख प फ हे कठोर वर्ण आलेले असतील तर विसर्ग काय होतो? कायम राहतो. आणि जर स्वर जर आलेला असेल तर विसर्ग निघून जातो, लोप पावतो. यानुसार याचा शब्द तयार झालेला आहे रज विसर्ग प्लस कल. अशा पद्धतीने विसर्ग हा कायम राहतो. यानुसार कोणताही शब्द विसर्ग जर दिला तर या पद्धतीने इत इत विसर्ग प्लस पर, या ठिकाणी विसर्ग कायम राहील की निघून जाईल? विसर्ग निघून जाईल, कायम राहतो. का? कठोर वर्ण आलेला आहे प, म्हणून या नियमानुसार विसर्गाच्या आधी या ठिकाणी विसर्गाच्या आधी जर जे काही या ठिकाणी अ हा वर्ण आलेला आहे, विसर्ग आहे या ठिकाणी आणि या त मध्ये अ हा वर्ण आलेला आहे, विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे जर सूर असतील, पुढे जर प क ख प फ या पद्धतीचे जर वर्ण आलेले असतील, कठोर वर्ण आलेले असतील
तर विसर्ग कायम राहतो. त्यानुसार इथं हे विसर्ग कायम आणि परला पर. हा झालं या नियमानुसार. जर स्वर जर आलेला असेल पुढे तर विसर्ग निघून जाणार आणि सरळ सरळ शब्द तयार होणार. याच्यावरच एकच उदाहरण पाहूया या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल, इत प्लस उत्तर, इत विसर्ग प्लस उत्तर. विसर्गाच्या पुढे कोणता स्वर आलेला आहे? उ. हा स्वर असल्यामुळे विसर्ग निघून जातो, निघून जातो. त्यानुसार इत तर अशा पद्धतीनं शब्द तयार होत असतो. त्यानंतर लास्ट शब्द पाहूया. उदाहरण, अत प्लस एव. अत विसर्ग प्लस या ठिकाणी एव. या ठिकाणी ए हा वर्ण आलेला आहे, पुढे स्वर आहे, त्यामुळे हा विसर्ग निघून जातो. यानुसार अत एव हा शब्द ही संधी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये हे 4 नियम जे आहेत ते सर्वात महत्वाचे नियम आहेत. या पद्धतीनं तुम्हाला ही विसर्ग संधी जमली पाहिजे. गोंधळून जाऊ नका, व्यवस्थितरित्या समजून सांगतो. विसर्ग संधी जवळजवळ येणाऱ्या वर्णामध्ये पहिला विसर्ग दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला विसर्ग संधी असं म्हणायचं. विसर्ग संधीचे सुरुवातीचे महत्वाचे 4 नियम आहेत. त्यापैकी पहिला नियम काय सांगतो? विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर असेल, पुढे मृदू वर्ण असेल तर विसर्गाचा उ होणार आणि जी काही आधीचा अ मध्ये मिसळून त्याचा ओ होणार, याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात. जर विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर असतील, पुढे क ख प फ यासारखे कठोर वर्ण आलेले असतील तर विसर्गाचा या ठिकाणी विसर्ग कायम राहतो आणि स्वर जर आला तर विसर्गाचा लोप होतो. त्यानंतर विसर्गाचा हे 2 नियम झाले. त्यानंतर दुसरा नियम काय सांगतो विसर्गाचा आपण पाहिला. अ किंवा आ सोडून ई किंवा ई, उ किंवा उ या पद्धतीचे वर्ण आधी आलेले असतील, पुढे जर मृदू वर्ण आलेला असेल, पुढे जर मृदू वर्ण आलेला असेल तर विसर्गाचा र होतो आणि ते पुढील वर्णामध्ये मिसळून त्याची विसर्ग र संधी होते. हा दुसरा नियम पाहिलो. त्यानंतर हा तिसरा नियम आपण या ठिकाणी पाहिलो. विसर्गाच्या आधी अ किंवा आ शिवाय ई किंवा उ हे जर स्वर आलेले असतील तर विसर्गाचा सरळ करायचा आणि पुढील वर्णामध्ये मिसळून संधी तयार होते. आणि विसर्गाच्या आधी अ किंवा आ हे स्वर असतील, क ख प फ पैकी असतील, विसर्ग कायम ठेवायचा. स्वर आलेला असेल तर विसर्ग काढून जसे तसं शब्द लिहायचा. हे 4 नियम अतिशय महत्वाचे होते. या ठिकाणी काहीच अवघड बाब नाही. हे उदाहरण मी या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. कळालं का? रेश्मा, आवाज येतो का? स्पीकर ऑन करा तुमचा. हो सर. समजलं तुम्हाला? हो सर, समजलं. मला विसर्ग उकार संधीची व्याख्या सांगा. तुटक तुटक कशी चालते? हॅलो. हा सांगा सर, परत विचारा प्रश्न सर, आवाज येत नाहीये. विसर्ग उकार संधीची व्याख्या. विसर्ग उकार संधीची व्याख्या. हा, विसर्गाच्या आधी जर विसर्गाच्या आधी अ किंवा आ आल्यास आणि पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो, त्यास विसर्ग उकार संधी असे म्हणतात. हा, तो उ आधीच्या अ मध्ये मिसळून काय तयार होतो? ओ होतो. होतो आणि याला विसर्ग उकार संधी असं म्हटल्या जाते. त्यानंतर विसर्ग र संधी सांगा. सानिका, सानिका स्पीकर ऑन करा. विसर्गाच्या मागे अ किंवा आ याखेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू व्यंजने आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होते. त्या संधीच्या प्रकाराला विसर्ग र संधी म्हणतात. बरोबर आहे. अशा पद्धतीनं ही झाली विसर्ग र संधी. त्यानंतर दिव्या, विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून ई किंवा उ हे स्वर असतील आणि पुढे क ख प फ वर्ण आलेले असतील तर विसर्गाचा काय होतो? श होऊन संधी तयार होतोय. जर अ किंवा आ हे स्वर असतील, पुढे क ख प फ यासारखे कठोर वर्ण आलेले असतील तर विसर्ग काय असतो? जर स्वर आला तर निघून जातो.
हा, आणि कठोर वर्ण जर आले तर कायम राहतो. अशा पद्धतीने ही संधी तयार होत असते. रोहित, विसर्ग संधीची व्याख्या सांगा. अशा पद्धतीने रचना असेल तर त्याला विसर्ग संधी असं म्हटल्या जाते. हे महत्वाचे 4 नियम होते विसर्ग संधी बद्दल. हे 4 नियम पाहिलं. त्यानंतर एक छोटासा नियम आहे, जास्त वेगवेगळ्या किचकट उदाहरण घेऊन तुम्हाला कन्फ्युज करणार नाही. छोटे छोटे जे महत्वाच्या बाबी असतात त्या महत्वाच्या बाबी नियम व्यवस्थितरित्या समजून उदाहरण समजून सांगत आहे. जास्त गोंधळून जायचं नाही. एखादे उदाहरण जे असतील ते पीडीएफ करून मी तुम्हाला पाठवतच असतो. त्यानंतर पाहूया या ठिकाणी एक विसर्ग संधीचा एक नियम आहे, तो म्हणजे विसर्गाच्या पुढे च छ जर आला तर विसर्गाचा श होतो आणि त थ चा या ठिकाणी स होतो. या पद्धतीनं संधी तयार होत असते. आता या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगतो. विसर्गाच्या पुढे फॉर एक्झाम्पल हे आहे विसर्ग आणि त्याच्या पुढे विसर्गाच्या पुढे च किंवा छ जर आल्यास समजून घ्या. फक्त विसर्गाच्या पुढे च किंवा छ या पद्धतीचे जर शब्द आलेले असतील तर विसर्गाचा या ठिकाणी श होतो. म्हणजे ह्या विसर्गाचा श तयार होतो. ह्या विसर्गाचा श तयार होतो आणि त थ आल्यास स होतो. त थ आल्यास स होतो. विसर्गाच्या पुढे त किंवा थ आल्यास या ठिकाणी त्याचा स होतो. हे एक नियम लक्षात ठेवायचं. विसर्गाच्या पुढे च छ आल्यास जसं आपण त बद्दल पाहिलं होतं त्या पद्धतीनं विसर्गाच्या पुढे च छ आल्यास त्याचा श होणार. या श वरून लक्षात ठेवायचं श आणि त हे सोपं असल्यामुळे स. च छ वरून श लक्षात ठेवायचं, त थ वरून स लक्षात ठेवायचं. या विसर्गाचा होतो. याचं उदाहरण पाहूया. नि विसर्ग प्लस चल. नि विसर्ग प्लस चल. या ठिकाणी पहिला नियम काय सांगतो दिव्या सांगा. विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास विसर्गाचा श होतो. यानुसार या ठिकाणी जी काही संधी तयार होते या ठिकाणी नि आणि विसर्गाचा काय तयार करू याचा श. पाय मोडून श म्हटल्यामुळे अशा पद्धतीने अर्धवट श लिहिणार आणि उरलेला हा शब्द निश्चल. अशा पद्धतीनं संधी तयार होत असते. त्यानंतर अजून एक उदाहरण. मन विसर्ग प्लस ता. तुम्ही सांगा विसर्गाच्या पुढे कोणता वर्ण आलेला आहे. त हा वर्ण आलेला आहे. विसर्गाच्या पुढे त हा वर्ण आलेला आहे. त हा वर्ण आल्यामुळे विसर्गाचा काय तयार करू स करणार. असा पाय मोडून स. त्यानुसार हा शब्द काय तयार झाला रोहित. मनस्ताप होतो की नाही. काय होतो कोणाला होतो मनस्ताप तुला केव्हा. अशा पद्धतीनं ही संधी तयार होते. म्हणजे मनस्ताप आणणारी संधी आहे. या पद्धतीने ही डोकेदुखी असणारी संधी आहे. संधी हा चॅप्टर बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. संधी हा चॅप्टर मी एवढा छोटा करून टाकला. तुम्ही 3-4 वाक्यामध्ये पूर्ण संधी चॅप्टर सांगू शकता. काहीच अवघड नाही. मी ज्या पद्धतीने व्यवस्थितरित्या सांगितलेली आहे व्याख्या त्याचे एक उदाहरण व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे. विसर्ग संधीचा हा एक नियम होता की विसर्गाच्या पुढे च छ जर आला तर विसर्गाचा श करायचा. त थ जर आला तर विसर्गाचा स करायचा. यानुसार या ठिकाणी विसर्गाचा पुढे पहा च आल्यामुळे या विसर्गाचा पाय म्हणून श अर्धवट श लिहून निश्चल हा शब्द तयार झालेला आहे. आणि या नियमानुसार विसर्गाच्या पुढे त हा वर्ण आल्यामुळे विसर्गाचा स होतो. पाय म्हणून स हा तयार झाल्यामुळे या ठिकाणी मन हा अर्धवट स त मध्ये मिसळून मनस्ताप अशा पद्धतीनं संधी तयार झालेली आहे. त्यानंतर एक उदाहरण पाहूया. स्थिर विसर्ग प्लस का. नाही हे त्याचं उदाहरण नाही, पुढे आहे. पुढचं याचं आहे. या ठिकाणी नि विसर्ग प्लस तेज. नि विसर्ग प्लस तेज. याचं काय तयार होईल संधी
निश्चय अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण उदाहरण पाहिलेले आहे. ज्या उदाहरण आपण पाहिलेले नाहीत, जे काही 1-2 महत्वाचे होते ते उदाहरण आपण पाहिलेले आहे. तर विसर्गाच्या बाबतीत क्र धातूची रूपे आल्यास स होऊन विसर्ग संधी तयार होते. म्हणजे क्र धातूची क म्हणजे क स्वरूपात, जे काही क स्वरूपात जर पुढे वर्ण जर आलेले असतील, म्हणजे क्र धातूची म्हणजे क क पद्धतीचे जर रूपे जर पुढे विसर्गाच्या पुढे जर आले तर त्याचा स होतो. स ज्या पद्धतीने मी आता सांगितलं होतं, मन प्लस नीर प्लस कार, नीर विसर्ग प्लस कार. हा जो क धातू आहे, हा क्रचा धातू या ठिकाणी क जो दिलेला आहे, क स्वरूपात जर आलेला असेल विसर्गाच्या पुढे क या स्वरूपाचे जर वर्ण जर आलेले असतील तर विसर्गाचा हा पाय म्हणून स तयार होणार. त्यानुसार तचा तीर विसर्ग प्लस कारचा तिरस्कार या पद्धतीनं संधी तयार होते. या पद्धतीनं या ठिकाणी विसर्ग संधी संपलेली आहे. काहीच अवघड नाही. हा झाला शेवटचा नियम. विसर्ग संधीचे मी जे काही 4-5 महत्वाचे नियम होते ते व्यवस्थितरित्या समजून सांगितलेले आहे. पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या ऐका. विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर असेल, पुढे मृदू वर्ण आलेला असेल तर विसर्गाचा उ होणार, आधीच्या आ मध्ये मिसळून त्याचा ओ होणार. याला विसर्ग उकार संधी असं म्हणायचं. याचं उदाहरण मी सांगितलं, यशोधन, मनोरथ. त्यानंतर विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून अ किंवा आ शिवाय इ किंवा उ या पद्धतीचे स्वर असतील विसर्गाच्या आधी, पुढे मृदू वर्ण असेल तर विसर्गाचा या ठिकाणी र होऊन त्याला विसर्ग र संधी असं म्हटल्या जाते. विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून इ किंवा उ हे वर्ण असतील, पुढे क ख प फ यासारखे वर्ण असतील, कठोर वर्ण असतील तर विसर्गाचा क्ष होतो, क्ष षटकोनाचा, आणि त्यानुसार त्याची संधी तयार होते. आणि अ किंवा आ हे स्वर असतील, पुढे क ख प फ या पद्धतीचे कठोर वर्ण आलेले असतील तर विसर्ग कायम राहतो, आणि स्वर जर आलेला असेल तर विसर्ग निघून जातो. त्यानंतर हे झाले 4 महत्वाचे नियम. त्यानंतर विसर्गाच्या पुढे च थ जर आले असतील तर विसर्गाचा श होऊन संधी तयार होते, त थ जर आला तर स होऊन संधी तयार होते. हा झाला 5वा नियम. 6वा आणि शेवटचा नियम महत्वाचा, क्र स्वरूपाची धातूची रूपे. क्र धातूची रूपे म्हणजे क क येणार, विसर्गाच्या पुढे क स्वरूपाचे जर वर्ण आलेले असतील तर विसर्गाचा या ठिकाणी स होणार आणि तो पुढील वर्णांमध्ये मिसळून संधी तयार होते. त्या ठिकाणी तिरस्कार हा शब्द पाहिलेला आहे. त्याच्यावर अजून एक उदाहरण पाहूया. नम विसर्ग प्लस कार, क स्वरूपाची जर आलेली असतील, कार किंवा कर, कार किंवा विसर्गाच्या पुढे कार हा शब्द आला, सरळ सरळ स हा वर्ण विसर्गाचा बनवायचा. सरळ सरळ, डोक्यात जास्त काही कन्फ्युज करून घेऊ नका. विसर्गाच्या पुढे आपण जी चालवतो कार, ती कार, आणि जो काही आपण भरतो टॅक्स कर, कार किंवा कर विसर्गाच्या पुढे जर अशा पद्धतीचे जर शब्द आले तर सरळ सरळ विसर्गाचा स करून टाका. यानुसार हा शब्द तयार झाला नमस्कार. काय अवघड नाही, जास्त गोंधळातच जाऊ नका, काहीच अवघड नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी विसर्ग संधी ही थोडीशी अवघड वाटते, ती संधी या ठिकाणी संपलेली आहे. आणि संधीचा एक शेवटचा भाग आहे, 2 ओळीचाच आहे, काही अवघड नाही. व्यवस्थितरित्या समजून सांगतो आणि त्यानंतर आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया. त्याला विशेष संधी असं देखील म्हटल्या जाते. त्याला पूर्वरूप संधी, पूर्वरूप संधी हा पहिला भाग. पूर्वरूप संधी आणि दुसरा भाग आहे पररूप संधी. दुसरा भाग आहे पररूप संधी, पररूप संधी. आता ह्या ठिकाणी पहा, पुस्तकी भाषेत सांगतो त्यानंतर माझ्या भाषेमध्ये सांगतो. पुस्तकी भाषेत काय म्हणते की संधी तयार होत असताना एकत्र येणाऱ्या वर्णापैकी, म्हणजे जे काही 2 वर्ण असतात त्या वर्णापैकी पहिला स्वर जर कायम राहतो तर त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. म्हणजे पहिला किंवा पूर्व स्वर कायम राहतो म्हणजे निघून जात नाही.
संधी तयार होत असता वेळेस दोन वर्णापैकी पहिला जो वर्ण आहे किंवा पूर्व स्वर जो आहे, पहिला जो वर्ण आहे किंवा पूर्व वर्ण जो आहे, हा पूर्व वर्ण किंवा स्वर या ठिकाणी कायम राहतो. जे काही दोन स्वरापैकी पहिला स्वर हा कायम राहतो. म्हणजे संधी तयार होत असता वेळेस दोन स्वरापैकी जो स्वर कायम राहतो त्यानुसार याला नाव देण्यात आलेलं आहे. पूर्व स्वर कायम राहतो म्हणजे पहिला स्वर कायम राहतो म्हणून पूर्वरूप संधी. दुसरा पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे दुसरा, दुसरा स्वर कायम राहत असेल त्याला पररूप संधी असे म्हणतात. म्हणजे संधी तयार होत असता वेळेस दुसरा स्वर जर म्हणजे नंतरचा स्वर जर कायम राहत असेल तर त्याला पररूप संधी असे म्हणतात. या ठिकाणी संधी चॅप्टर संपला. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. संधी हा पूर्ण चॅप्टर व्यवस्थितरित्या एवढा छोटा करून समजून सांगितला. काहीच अवघड नाही. तुम्ही 5 मिनिटांमध्ये देखील तुम्ही देखील मला 5 मिनिटांमध्ये संधी हा चॅप्टर समजून सांगू शकता. कोणालाही समजून सांगू शकता. जे एवढा मोठा असा मोठा संधी चॅप्टर वाटायचं तुम्हाला, डोक्यावर आट्या यायचे. संधी चॅप्टर मध्ये किचकट वाटायचा. संधीबद्दल प्रश्न आला तर डोकेदुखी वाटायची. ती डोकेदुखी एकदम सरळ साध्या सोपे भाषेमध्ये मी व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप पुस्तकी भाषेत माझ्या भाषेत उदाहरणासहित स्पष्टीकरणासहित व्यवस्थितरित्या समजून घेऊन या ठिकाणी संधी हा चॅप्टर संपलेला आहे. जो काही विशेष संधी आहे ती म्हणजे पूर्वरूप संधी, पररूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय? जे काही दोन स्वर एकत्र येत असतावेळेस पहिला स्वर म्हणजे पूर्व स्वर कायम राहतो त्याला पूर्वरूप संधी. या शब्दावरूनच लक्षात ठेवायचं, गोंधळून जायचं नाही. पहिला स्वर कायम राहतो त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. दुसरा स्वर कायम राहतो त्याला पररूप संधी असे म्हणतात. या ठिकाणी पहिला स्वर कायम राहायचा, दुसरा स्वर काय होतो या ठिकाणी दुसरा स्वराचं काय होईल? दुसरा स्वर निघून जाणार, आपोआप निघून जाणार. मग दुसऱ्या स्वराचं काय करायचं सर आम्ही? या ठिकाणी दोन स्वर एकत्र येत होते ना, तर त्या दोन स्वरापैकी पहिला स्वर कायम ठेवत आहात तुम्ही, तर दुसरा स्वर काय होणार? तो निघून जाणार. यालाच पूर्वरूप संधी असे म्हणायचं. या ठिकाणी काय होणार? दुसरा स्वर कायम राहायचा, दुसरा स्वर कायम राहतो आणि पहिला स्वर काय होणार? पहिला स्वर रोहित काय होणार? निघून जाणार. याला कोणती संधी म्हणायची? पररूप संधी असे म्हणायचं. आता तुम्हाला एक छोटेसे एक उदाहरण घेतो, ज्या गोंधळात टाकणार नाही. फॉर एक्झाम्पल, नाही प्लस असा, नाही प्लस असा. सर्वप्रथम याची संधी काय तयार करू हे सांगा तुम्ही डायरेक्ट. नाहीसा तयार करतो. बरं ठीक आहे, नाहीसा अशा पद्धतीने संधी तयार करतो. हे झाली पूर्वरूप संधीचं उदाहरण. पूर्वरूप संधीचं उदाहरण कशावरून? या ठिकाणी पहा. या ठिकाणी पहिला स्वर कोणता आहे? पहिल्या शब्दातील वर्णातील पहिला वर्ण काय आहे? ई आहे. ई स्वर. हा दुसरा, हा ई स्वर आहे, पहिला स्वर आहे. संधी तयार होत असतात. या ठिकाणी कोणता स्वर आहे? अ हा स्वर आहे. हा झाला दुसरा स्वर. या ठिकाणी पहिला स्वर लोप पावला, संधी होऊन जी तयार झालेला शब्द आहे, पहिला स्वर लोप पावला की दुसरा स्वर? दुसरा स्वर निघून गेला. कोणता स्वर कायम राहिला? पहिला कायम राहिला. कायम राहिला म्हणून कायम कशा स्वरूपात राहिला? हा ई जो आहे, हा ई, दुसरा ई, दुसरी वेलांटी जी आहे ती कायम राहिली पहा. आणि इथला अ हा निघून गेला म्हणजे दुसरा स्वर निघून गेला. जो स्वर कायम राहतो त्यानुसार नाव देण्यात आलेलं आहे. पहिला ई जो आहे, पहिला स्वर जो आहे हा कायम राहिला आणि दुसरा स्वर जो आहे हा निघून गेला. निघून गेला म्हणून याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. पूर्व स्वर, आधीचा स्वर, पहिला स्वर कायम राहिला, पूर्वरूप संधी असे म्हणतात. दुसरा स्वर निघून गेला म्हणून त्याला पूर्वरूप संधी असं म्हणायचं. हे झालं नाही प्लस असाच. नाहीसा हा शब्द तयार झाला. याच्यावरून अजून एक उदाहरण या ठिकाणी, साजे प्लस असा. साजे प्लस असाच काय तयार होईल?
साचे सा, या ठिकाणी दुसरा निघून गेला, पहिला ए जो स्वर होता ए हा स्वर कायम राहिला म्हणून याला पूर्वरूप संधी असं म्हटलं जाते. हे त्याच्यावरचे उदाहरण. आता पररूप संधी म्हणजे काय? दुसरा स्वर कायम राहील आणि पहिला निघून जाईल, याला पररूप संधी असे म्हणतात. उदाहरण फॉर एक्झाम्पल हात प्लस ऊन, हात प्लस ऊन. या ठिकाणी कोणता स्वर आहे दिव्या? हा स्वर आहे. या ठिकाणी उ हा स्वर आहे. याचा शब्द काय तयार झालेला आहे? हातून. आणि हा उ जो आहे उकारच्या स्वरूपात दिलेला आहे आणि इथला निघून गेलेला आहे. या तू मध्ये उ हा स्वर आहे, हा स्वर नाही. म्हणजे पहिला जो आहे निघून गेला, निघून गेला. आणि दुसरा जो उ आहे हा कायम राहिला, कायम राहिला दुसरा स्वर. म्हणून याला पररूप संधी असे म्हणायचं. गोंधळून जायचंच नाही, गोंधळून जायचंच नाही. पूर्वरूप संधीमध्ये पहिला कायम राहतो, दुसरा निघून जातो. पूर्वरूप संधी बघा, ई हा कायम राहिला, पहिला स्वर नाहीचा, नाही प्लस असापासून, म्हणून याला पूर्वरूप संधी. पररूप संधीमध्ये दुसरा स्वर कायम राहतो, परस्वर कायम राहतो, पहिला निघून जातो, म्हणून त्याला पररूप संधी असे म्हणतात. त्या ठिकाणी पहा, हात प्लस ऊन मधला ऊन हा उ जो आहे उकारच्या स्वरूपात कायम राहिला आणि इथला निघून गेला, म्हणून दुसरा स्वर कायम राहिल्यामुळं त्याला पररूप संधी असे म्हणतात. या तू मध्ये उ हा स्वर आहे, हा स्वर नाही, ही बाब लक्षात ठेवायची. त्याच्यावरचं अजून एक शेवटचं उदाहरण पाहूया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हर प्लस एक, र मध्ये पुढे याचा शब्द तयार आहे रेख, अशा पद्धतीने. हा मात्रा म्हणजे हा एक कायम राहिला आणि इथला निघून गेला, पहिला निघून गेला, दुसरा कायम राहिला, म्हणून त्याला पररूप संधी असं म्हटल्या जाते. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. किती छोटा चॅप्टर केला मी, एकदम छोटा, एकदम छोटा चॅप्टर करून टाकला. 5 मिनिटांमध्ये संधी चॅप्टर संपून जाते. कसा समजून सांगतो. संधी, आपला चॅप्टर सुरू झाला. संधी, संधी म्हणजे काय? एकत्र येणाऱ्या वर्णापैकी दोन शब्दापैकी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकत्र येऊन जो काही वर्ण तयार होतो त्याला संधी असे म्हणतात. संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. स्वर संधी म्हणजे काय? जवळजवळ येणाऱ्या वर्णापैकी दोन्ही हे स्वर असतील तर त्याला स्वर संधी असे म्हणतात. स्वर संधीमध्ये आपण काय पाहिलो? स्वर संधीमध्ये दीर्घत्व संधी पाहिलो. दीर्घत्व संधी म्हणजे काय? 2 सजातीय स्वर एकत्र येऊन त्यापासून एक दीर्घ स्वर तयार होतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात. त्यानंतर काय आपण पाहिलो? त्याच्यामध्ये पाहिलं आपण आदेश. आदेश मध्ये काय पाहिलं की संधी तयार होत असतावेळेस पहिल्या वर्णाबद्दल दुसरा वर्ण येणे म्हणजेच बदल होणे, याला आदेश असे म्हणतात. त्यानंतर काय पाहिलं आपण? गुणादेश. गुणादेश मध्ये अ किंवा आ यांच्या पुढे ई किंवा ई आल्यास त्याचा ए होतो. अ किंवा आच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्याचा ओ होतो. अ किंवा आ यांच्या पुढे रु ऋषीचा आल्यास त्याचा अर होतो. जे काय आपण मात्रा, काना मात्रा आणि रफारच्या स्वरूपात ए ओ अर या पद्धतीचे बदल होऊन जी संधी तयार होते याला गुणादेश असे म्हणतात. वृद्धादेश मध्ये अ किंवा आच्या पुढे ए किंवा आय आल्यास त्याचा आय होणार. अ किंवा आच्या पुढे ओ किंवा आव आल्यास त्याचा आव होणार. या पद्धतीनं आय आव जे वर्ण होतात त्याला वृद्धादेश असं म्हटलं जाते. यनादेश म्हणजे काय? ई उ रु ऋषीच रसो असो की दीर्घ असो यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास या ठिकाणी ई किंवा ई बद्दल य येतो, उ किंवा उ बद्दल व येतो, रु ऋषी बद्दल र येतो. या पद्धतीने य व र संधी तयार होते, याला यनादेश असे म्हणतात. य व र वरून यनादेश लक्षात राहते. स्वर संधी संपलीच. व्यंजन संधी आपण पाहिलं. व्यंजन संधी म्हणजे काय? जवळजवळ येणारे दोन्ही व्यंजन असतील किंवा एखाद्या वेळेस पहिला व्यंजन दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हटलं जाते. व्यंजन संधीमध्ये काय पाहिलं? प्रथम व्यंजन संधी. कोणत्याही व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आले असता त्या आधीच्या व्यंजनाच्या जागी पहिलं कठोर व्यंजन घेऊन संधी तयार होते, याला प्रथमत्व व्यंजन संधी असे म्हणतात.
तृतीय व्यंजन संधीमध्ये काय पाहिलं, कोणत्याही व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आले असतात त्या आधीच्या वर्णाच्या जागी त्याच गटातील तिसरे व्यंजन घेऊन संधी तयार होते, याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात. त्यानंतर अनुनासिक संधी. अनुनासिक संधी कोणत्याही व्यंजनाच्या पुढे जर अनुनासिक आलेला असेल, जे काही अनुनासिक आलेले असतील या पाचीपैकी, तर त्या आधीच्या वर्णाच्या जागी त्याच गटातील अनुनासिक घेऊन संधी तयार केली जाते, याला अनुनासिक संधी असं म्हणतात. त्यानंतर व्यंजन संधीमध्ये त बद्दल पाहिलं. त च्या पुढे च आल्यास च होणार, ज आल्यास ज होणार, ट आल्यास ट होणार, ल आल्यास ल होणार, श आल्यास त चा च होणार आणि श चा छ होणार. आणि त च्या पुढे ह जर आला तर त चा द होणार, ह चा ध होणार. ही संधी त बद्दलची संपली. म जर आला, म च्या पुढे जर स्वर आला तर म मध्ये मिसळणार व्यंजन आला तर म चा अनुस्वार होऊन तो आधीच्या अक्षरावर दिल्या जाईल टिंबाच्या स्वरूपात, अनुस्वाराच्या स्वरूपात. व्यंजन संधी संपली. विसर्ग संधी आपण पाहिलं. विसर्ग संधी म्हणजे काय, एकत्र येणाऱ्या वर्णापैकी पहिला विसर्ग दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तर त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण महत्वाचे 4 नियम पाहिलं. जे काही एक विसर्गाच्या आधी अ किंवा आ हा स्वर असेल, पुढे जर मृदू व्यंजन आलेला असेल तर विसर्गाचा उ होणार, आधीच्या अ मध्ये मिसळून त्याचा अ होणार, याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात. आणि विसर्गाच्या आधी अ आ सोडून इ किंवा उ आलेला असेल, पुढे मृदू वर्ण आलेला असेल तर विसर्गाचा र होऊन संधी तयार होते, याला विसर्ग र संधी असे म्हणतात. विसर्गाच्या आधी अ किंवा आ सोडून इ किंवा उ आलेला असेल आणि पुढे जर क ख प फ पैकी एखादा कठोर वर्ण आलेला असेल तर विसर्गाचा श होऊन संधी तयार होते. आणि विसर्गाच्या आधी अ किंवा आ आलेला असेल आणि पुढे जर क ख प फ पैकी एखादा वर्ण आलेला असेल तर विसर्गाचा क्ष होऊन विसर्ग कायम राहतो, स्वर आलेला विसर्ग निघून जातो. त्यानंतर विसर्गाच्या आधी पुढे जर च छ जर आला तर विसर्गाचा श होऊन संधी तयार होते, त थ आल्यास स होणार. आणि क स्वरूपाची कार किंवा कर अशा पद्धतीचे शब्द जर आले तर स होणार. आणि पूर्वरूप संधी आणि पररूप संधी या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. पहिला स्वर कायम राहिल्यास पूर्वरूप संधी, दुसरा स्वर कायम राहिल्यास पररूप संधी. यात त्याच्यावरचे उदाहरण त्या ठिकाणी पूर्ण विसर्ग चॅप्टर जो 5 मिनिटात मी समजून सांगितलेला आहे, 5 मिनिटात जो चॅप्टर समजून सांगितलेला आहे, जो सर्व विद्यार्थ्यांना अवघड वाटतो, तो एकदम छोटा करून टाकला मी चॅप्टर, एकदम बारीक करून टाकला, एकदम लहान करून टाकला, एकदम 5 मिनिटाचा चॅप्टर करून टाकला. व्यवस्थितरित्या सरळ साध्या सोप्या भाषेत स्पष्टीकरणासहित जे काही स्पष्टीकरण होते, छोटे छोटे बारीक बारीक डाऊट्स होते, समस्या होते, प्रॉब्लेम होते, ते क्लिअर करून पूर्ण संधी हा चॅप्टर मी या ठिकाणी संपवलेला आहे. या ठिकाणी एक तास झालेला आहे. आपण 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि पुढे आपण लगेच दुसरा नेक्स्ट चॅप्टर सुरुवात करूया. आता इथून पुढे सर्व चॅप्टर मस्त इंटरेस्टिंग 1 नंबर चॅप्टर आहे. छाया आता आलात का तुम्ही? स्पीकर ऑन करून बोला. छाया, नेटवर्क प्रॉब्लेम आहे का तुमच्याकडे? रेश्मा, स्पीकर ऑन करून बोला. तुम्हाला पूर्ण कळालं का शिकवलेला भाग? हो सर, समजलं. पूर्ण चॅप्टर कळाला? हो काही जरी विचारलं तर जमेल? हो सर, जमेल. मी जे पीडीएफ करून नोट्स पाठवले ते लिहून ठेवलात व्यवस्थितरित्या? हो सर, लिहिलंय. मी ज्या डेटला जो भाग शिकवतो ती डेट त्याच्यामध्ये मेन्शन करायचं, या डेटला एवढा एवढा भाग झाला. आतापर्यंत लक्षात नसेल पण पुढून कंटिन्यू करायचं. तुम्ही इथं ऑफलाईन क्लासला येऊ शकत नाही का रेश्मा? बोला. हॅलो सर. इथे हा क्लासमध्ये येऊ शकत नाही का? कुठे राहता तुम्ही? सर, मी कणकवलीतच राहते, पण मी सध्या कणकवलीत नाहीये. बाहेर गावी आहात? हो. कधी केव्हा येणार? पुढच्या आठवड्यात येईन. बर, पुढच्या आठवड्यापासून शक्यतो तुम्ही ऑफलाईन क्लासला येत चला. आणि हो सर. पुढच्या आठवड्यात माझे दोन्ही सब्जेक्टचे व्यवस्थित रजिस्टर करून व्यवस्थितरित्या लिहून घेऊन यायचे. मी ते चेक करून पुन्हा तुम्हाला
रिटर्न देईल, म्हणजे त्यावरून मला तुमचा अभ्यास कळेल. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि पुढे नेक्स्ट चॅप्टर आपण सुरुवात करूया. थँक्यू.